गेले काही दिवस मी आहे, विक्रांत चव्हाण आहे, अविनाश आहे, राजन चारिसा आहे, एक दुसऱ्याशी भेटतो तेव्हा लोकांमधल्या रागाविषयी चर्चा करतो. ठाण्यासाठी हे नवीन होतं की घोडबंदरची स्वतः लोक रस्त्यावर उतरली अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध. पाणी समस्या, ट्रॅफिक समस्या याच्याविरुद्ध घोडबंदरच्या लोकांनी हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे जर आपण ओळखू शकलो नाही, ही नाडी जर आपण पकडू शकलो नाही, तर मग आपण राजकारण करतो कशाला? म्हणजे आम्ही एकीकडे म्हणतो कळवा मुंबईत पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. सर्वात कमी पाणी तर तुम्हाला घोडबंदरला आहे. घोडबंदरला गेल्या कित्येक वर्षात पाणीच मिळालेलं नाही. आणि महानपालिकेने हायकोर्टात खोटं लिहून दिलंय की आमच्याकडे पाण्याचा साठा आहे म्हणून. पाण्याचा साठा नाहीये तुमच्याकडे, तुम्ही पाणी नाही देऊ शकत या शहराला. आणि पुढचे 20 वर्ष तुम्ही पाणी नाही देऊ शकणार या शहराला. पुढची 20 वर्ष 40-40, 50-50 मधले जे टावर काय बांधतायत, नवीन डीपी प्लॅन मध्ये आर झोन म्हणजे ग्रीन झोन तर गायबच झालाय, तो डायरेक्ट आर झोन झालाय. नवीन डीपी प्लॅन हा फ्रॉड आहे, फ्रॉड. आणि डीपी प्लॅन कोणी बनवत नाही, डीपी प्लॅन हा शासन बनवतं, त्यामुळे शासन फ्रॉड आहे. आपला एक वरिष्ठ अधिकारी 25 लाख रुपयाची लाच घेताना पकडला जातो. त्याच्या प्रमोशनचं काय? तो कुठनं आला, कसा आला, प्रमोशन कसं घेतलं, त्याचे एवढे दिवस चौकशी चालू होती, 2दा चौकशी झाली, त्या चौकशीचं काय झालं? आपल्या महानगरपालिकेमध्ये शासनातनं आलेले अधिकारी शासनात परत का जात नाहीत? त्यांना इथलं कुठलं श्रीखंडपुरी आवडायला लागतं की त्यांना वाटतं नाही नाही आपण ठाणे महानगरपालिकेतच राहूया. जो अधिकारी शासनातनं येतो प्रतिनियुक्तीवर, तो परत जातच नाही, इथेच राहतो. पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. एवढा मोनोरोल मेट्रो रोल करून टाकला. अहो जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोडला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही सर्व्हिस रोडच गायब करून टाकले घोडबंदर रोडवरनं. सर्व्हिस रोड गायब. काय म्हणजे ज्या लहानपणी किंवा ज्या आतापर्यंत आम्हाला ज्या रस्त्यांवरनं जायला 5 मिनिटं लागायचे, 7 मिनिटं लागायचे कुठनं कुठे जायला, आज त्यालाच 60 मिनिटं 70 मिनिटं लागतात. म्हणजे ज्या महानगरपालिकेने गटर वॉटर मीटर द्यायला पाहिजे, त्यांना गटरांची व्यवस्था आहे. पाणी कसं तुंबलं या ठाण्यामध्ये तुम्ही बघताय. वॉटर बोलायलाच नको, आणि मीटरमध्ये आम्ही पैसे खाल्लेत. ठाण्यातला कचरा जातो कुठे, हा एक प्रश्न या महानगरपालिकेने आम्हाला सांगावा. 40-50 वर्ष होत आली, तुम्हाला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राउंड गरिबांचे जे एरिया आहेत, दिवा गरिबांचा एरिया, नेऊन टाका तिथे कचरा. नौपड्यात टाका ना कचरा. नौपडा उच्चभ्रू समाजाचा भाग आहे ना. मग आणतो आम्ही दिव्यावरनं कचरा आणि टाकतो नौपड्यामध्ये. नौपड्यातल्या लोकांनाही समजू द्या की कचऱ्याचा त्रास काय असतो. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, सत्ताधारी पक्ष, बीजेपी सत्ताधारी पक्ष आहे, मुख्यमंत्री त्यांचा आहे, त्यांना मोर्चा काढावा लागतो पाण्यासाठी. अरे आम्ही काढला तर जाऊन विरोधी पक्षात आहोत. सत्ताधारी पक्ष बीजेपी मोर्चा काढतंय. त्यांचे आमदार ते बिचारे प्रामाणिक आमदार आहेत. संजय केळकर किती वेळा ओरडतात भ्रष्टाचाराबद्दल, फक्त ओरडतात बिचारे, त्यांचं ऐकच कोण नाही. सर, या सर्व मुद्द्यांना अनुसरून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये असं आघाडी समवेत मनसे देखील प्राथमिक स्तरावरती ही पहिली बोलणी झाली. आम्ही पहिल्यांदा चहा प्यायला एकत्र बसलो आहोत. बसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता काही प्रश्नांवरती आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत. आणि खास करून ही प्रमोशन पॉलिसी, या प्रमोशन्समध्ये झालेले करोडो रुपयांचे गैरव्यवहार, आपापल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना आपापल्या जागी नेऊन बसवायचं. वर्षानुवर्ष ते तिथेच बसलेले असतात. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे कोर्टातले एक जज साहेब आहेत, त्यांच्या मार्फत सुरू केलेली चौकशी, त्यांनी विचारलेले प्रश्न, त्याला दिलेली उत्तरं. मी आजही सांगतो,
येऊरमध्ये एवढे मोठे बंगले बांधले जातात कसे? कोण आहे त्यांचा करता करविता कोण आहे? हायकोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा अजूनही बंगल्याचं बांधकाम चालू आहे. एवढेच निर्डावलेत अधिकारी आपले. डोंगर पोखरून बंगला बांधला गेलाय. कोण विचारतंय? आम्हाला मतं मिळतात, आम्ही निवडून येतो, बस संपला हिशोब. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही वन मॅन कमिटी अनाउन्स केली होती, इन्क्वायरी कमिटी येऊरला, ती कुठे गायब झाली आहे कमिटी? म्हणजे माझ्यासारखा आमदार आज हा प्रश्न विचारतोय माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेब आपण घोषणा करता जमील शेख हत्याकांडामध्ये पुनर्चौकशी होणार, फेर चौकशी होणार, नवीन अधिकारी नेमणार, जे आहे ते परत तपासलं जाणार असं आपण सांगितलं. आज त्याला 70 दिवस होऊन गेले. त्या गरीब बिचाऱ्या पोरी ज्या ही लढाई लढतायत त्यांना काय उत्तरं द्यायची हो? त्या आता तुमच्याकडे आशेने बघत होत्या की तुम्हालाही एक मुलगी आहे, तुम्ही मुलीच्या नात्याने त्यांच्याकडे बघाल. आणि आपल्या भाषणात आपण म्हटलं होतं की त्या दोघींचा आक्रोश माझ्या कानावर पडलाय. म्हणजे पॉलिटिकल कंपल्शननी मर्डरही दाबले जाणार असतील ते राज्य व्यवस्था धुळीला मिळाली आहे. आणि ही अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडनं नाहीये. एखादा क्रिमिनल शुड बी ट्रीटेड लाईक अ क्रिमिनल. अनेक राज्यकर्ते झाले पण साखरेचे भाव पडलेले असायचे. शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी निशाणा साधलाय. तर भाकरी फिरवली नाही तर ती करपते. एकनाथ शिंदेनी टोला भाकरी फिरवली नाही तर करपते. कोणाची भाकरी फिरवायची? फडणवीसांची. म्हणजे काय त्यांच्या मनात काय आहे? भाकरी म्हणजे कोण? पण अजित पवार असं म्हणाले की अनेक नेते येऊन गेले पण साखरेचे भाव पडलेलेच आहेत. नाव न घेता शरद पवारांना. शरद पवारांचा काय संबंध? 2014 झाल्यापासून तुम्ही सत्तेत आहात म्हणजे. आणि आता तर तुम्ही सर्व आहात. यू आर द बॉस. तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता. आता कसली तक्रार करताय? आता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत. लाडक्या बहिणीचा घेतलाच ना निर्णय, ओला दुष्काळ जाहीर करणार नाही असं तुम्ही ठाम ठरवूनच ठेवलंय. करताय का ओला दुष्काळ जाहीर? मदत करायची तुटपुंजी 8,000 रुपये असं तुम्ही ठरवलं. देताय का वाढवून? नाही. तुम्हाला जे करायचंय तुम्ही करतात. कशा लोकच बोलता? पण मला शिंदे साहेबांना विचारावं लागेल, भेटावं लागेल खास आता जाऊन की भाकरी फिरवायची म्हणजे कोणाची भाकरी फिरवायची, कुठला तवा आणि कुठली भाकरी. सर, देशाचे गृहमंत्री आज अहिल्यानगर दौऱ्यावरती आहेत. मात्र जे काही विरोधी पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांची धरपकड सुरू आहे. त्यांचा रोष आहे की अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन देखील पूरग्रस्त भागांना भेट देत नाहीये. आणि त्यांना काय पडली आहे? तुम्ही महाराष्ट्राने त्यांच्यावरती उपकार केले, 240 आमदार निवडून आलेत, पुढचे 4 वर्ष काही होणार नाही. तुम्ही काय किती बोंबला, आपटा, उड्या मारा, पुरात बुडा, पुरात वाहून जा, काही फरक पडणार नाही. कारण का सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. सत्तेचं जोपर्यंत हंटर त्यांच्या ताब्यात आहे तुमच्या पार्श्वभागावरती फटके मारतच राहणार. त्यामुळे तुम्ही अमित शहाविरुद्ध बोंबाबोंब करा, नाही तर नरेंद्र मोदींविरुद्ध बोंबाबोंब करा. या झोपी गेलेल्या शासनाला जाग येणार नाही. आजच्या अहिल्यानगर सभेमध्ये सर्वच नेत्यांना कमळ फुल देऊन सन्मानित करण्यात आले, स्वागत करण्यात आले. चालेल, काय वाईट. चिखलातनं कोणी काढलं एवढं बघून घ्या. सर, शिंदेमध्ये आणि नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं काही दिवसांपासून दिसून येत आहे. नाईक पुन्हा एकदा जनता दरबार ठाण्यामध्ये घेत आहेत. त्यामुळे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी काय होत नाही. ते संघर्ष काय वाढत नाही. अधिकार आहे जनता दरबार घेण्याचा, मंत्र्याला अधिकार आहे, ते घेत आहेत. त्यांना हाऊस आहे. पहिल्यापासून मी गणेश नाईकांना ओळखतो, त्यांना जनता दरबार घेण्याची हाऊसच आहे. सर, काल ओबीसी समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅजेटचा जो जी आर आहे तो रद्द करायची मागणी केली होती. मात्र कोणत्याही ठोस त्यांना आश्वासन दिलं. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महामोर्चा काढला जाईल असं देखील म्हणतात. असं की ओबीसी वरती
आमचा DNA OBCचा आहे असं म्हणत म्हणत OBC समाजाला धक्का देण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे. या सरकारने OBCला अस्वस्थ करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या सरकारला हे परवडणार नाही. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारला त्यांनी बैठकीलाच बोलवलं नाही, विसरून गेले. आणि ज्या माणसाने मंडळ आयोग काढला, ज्या माणसाने इथल्या OBCच्या आरक्षणाच्या वेळेस सर्वात महत्वाची भूमिका बजावली, त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आमंत्रणच नाही. हे मुद्दामून केलं गेलं, विसरलं काय माहीत नाही. पण मी जेव्हा पवारसाहेबांच्या घरी चौकशी केली, मी जेव्हा पक्षामध्ये चौकशी केली, तेव्हा कळलं की आपल्याला आमंत्रणच आलेलं नाही. आश्चर्य आहे की एवढ्या मोठ्या बैठकीला ज्याची मागणीच मुळात आमच्याकडनं केली गेली होती की एक बैठक लावा, आरक्षणासंबंधी OBCची एक बैठक लावा, ही पहिल्यांदा मागणी करणारे आम्ही लोक होतो. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार विसरतात काय. जरांगेंच्या दबावाखाली सरकार OBCवर अन्याय करत आहे. जरांगेंनी 374 जाती आहेत त्या बुडवून टाकाव्यात अशा प्रकारचा संताप जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी. नाही, मला असं आहे की मला ज्या पद्धतीने जातीपातीवरती हल्ले होत आहेत हा महाराष्ट्र नाही. मी आधी सांगतो की मुख्य प्रवाहामध्ये नसलेल्या क्षुद्रांसाठी आरक्षण आलं हे समजून घ्या. बाबासाहेबांची भाषणं जी संविधान सभेमध्ये झाली आणि संविधान सभेमध्ये इतरही जणांनी ज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेतल्या त्या सगळ्यांचं म्हणणं हे होतं की वर्षानुवर्ष ज्या समाजातल्या ज्या जातींना मुख्य प्रवाहात येताच आलेलं नाही त्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला आरक्षण हे गरजेचं आहे. हे न समजलेली लोक आज भांडतायत आपापसात. पण मनोज जरांगे पाटील यांनी असं देखील इशारा दिला, धनगर समाज आणि वंजारी 1984 सालाचा जो GR आहे उपवर्ग तो आरक्षण दिले तो देखील आम्ही रद्द करू असं देखील इशारा त्यांनी दिला. असं आहे की मला वाटतं की त्याच्यातल्या कायदेशीर बाबी जर कोणी समजून सांगितल्या तसं तर मग हैदराबाद, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी वंजारी समाज ST मध्ये आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये वंजारी समाज ST मध्ये आहे. काय करायचं आम्ही? म्हणजे इतके आपण खाली पडत चाललो. म्हणजे हे राज्य तुकारामाचे, हे राज्य ज्ञानेश्वराचे, हे राज्य फुलेंचे, शाहूंचे, आंबेडकरांचे. जात व्यवस्था नष्ट होईल म्हणून का इथे अनेकांनी कामं केली. आपण जातीमध्ये तेढ निर्माण करून आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी काय करतोय तेच कळायला मार्ग नाही. सर, एकीकडे केंद्र सरकारने GST रद्द केलाय, मात्र आता दिवाळीच्या ऐन सणासुदीला जो वीज बिल आहे, वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे, 35 ते 95 पैशांची वाढ. असं आहे की आपल्या लक्षातच येत नाही की आपण सर्वात जास्त होरपळले जातो आहोत ते वीज बिलावर. गेल्या 2 वर्षामध्ये वीज बिल इतकं वाढलं आहे की आपल्या लक्षातही येत नाही. ज्या घराचं बिल 700-1000 रुपये येत होतं त्या घराचं बिल आता 5 आणि 6000 रुपये येते. पण एकत्रितरित्या जनता सुद्धा येत नाही. राजकीय पक्ष पुढाकार घेतला तरी जनतेला काही पडलेला नाही. जनता आपल्या जातीपातीच्या राजकारणामध्ये, धर्माच्या राजकारणामध्ये खुश आहे, त्याच्यातच लढत राहते. त्यामुळे खिशातनं अधिकचा पैसा गेला तर काय झालं हा प्रश्न आता जनता विचारायला लागले. हा जातोय पैसा, ठीक आहे, जाऊ दे. पण हे सरकार तुम्हाला लुटतंय, हे सरकार तुम्हाला बर्बाद करतंय, हा सरकार तुमच्या खिशात पैसा काढून घेतंय, हे या सर्वसामान्य जनतेच्या लक्षातच येत नाही. गृहमंत्र्यांच्या दौऱ्या आधी काही पदाधिकाऱ्यांची, मराठा बांधवांची सर कळव्यामध्ये जे आहे ते 36 वर्षानंतर प्रकरण समोर आलेलं आहे. शासनाची जागेवरती इमारत दाखवून जे आहे ते दुसऱ्या जागेत सातबारा दाखवला होता. 112 नागरिकांचा जे आहे प्रश्न तब्बल 44 कोटीचा घोटाळा समोर आलेला आहे. हा फक्त एकाच बिल्डिंगच्या बाबतीत नाही, कळव्यामध्ये अशी अनेक प्रकरणं समोर येतील. पोलिसांनी ह्याच्यात लक्ष घालावं. अनेक जण फसलेले आहेत. अतिशय गंभीर प्रकरण आहे.
आणि पोलिसांनी गांभीर्याने याच्यात लक्ष द्यावं. ही बिचारी गरीब मंडळी 70-70, 80-80 वर्षाची म्हातारी मंडळी बाहेर येऊन हा लढा लढत आहे. पण मला वाटतं पोलिसांना काही इंटरेस्ट नसतो. आली केस घेतली, बघितलं. पण असे किती जण इफेक्टेड आहेत याला पोलिसांनी पण न्याय दिला पाहिजे ना. पोलीस घुसले पाहिजेत ना. एखादा दरोडेखोर सापडला तर त्यांनी कुठे कुठे दरोडे घातलेत हे पटकन समजतं. पण दरोडेखोराला जर आपण मस्का पाव, बनमस्का, चहा वगैरे पाजून व्यवस्थित ठेवणार असू तर काय समजणार ते चोरी कशी झाली. पुढचं काम पोलिसांचं आहे. नागरिकांनी आपली दक्ष भूमिका घेतलेली आहे. कारखान्याची मदत जी आहे ती FRP मधून नाही, तर कारखान्यांना होणाऱ्या फायद्यातून होते. काटा मारणाऱ्या कारखान्यांना बघून घेतो असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. आता सध्या तरी सगळे कारखाने त्यांच्या ताब्यातच आहेत. त्यांच्या आजूबाजूला बसलेलेच कारखान्याचे मालिक आहेत. दादा कारखान्याचे. म्हणजे कोणाला इशारा दिला मला माहिती नाही. सर, नवी मुंबईमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही. त्या ठिकाणी आता नवी मुंबई विमानतळ आता त्यामध्ये गुजरातीकरण होतंय असं संजय राऊत म्हणालेले आहे. मराठी माणसांना न्याय मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही, त्यामुळे आम्ही सगळे पक्ष आंदोलन करू असं देखील म्हटलं. महाविकास आघाडी त्यात सोबत मनसे देखील असतात. ही गोष्ट खरी आहे की नाव जरी दिबा पाटलांचं दिलं असेल, आणि मला अभिमानाने आज पहिल्यांदा सांगतो, दिबा पाटील यांचं नाव पहिल्यांदा जाहीररित्या जर कोणी घेतलं असेल की हे नाव मुंबई विमानतळाला द्या, तर त्या माणसाचं नाव जितेंद्र आव्हाड आहे. जेव्हा वाद चालू होते वेगवेगळ्या नावाचे, तेव्हा मी नवी मुंबईच्या प्रचारात होतो. निवडणुका लागण्याची शक्यता होती. कोविडच्या आधीचा काळ होता आणि तेव्हा मी मागणी केली होती की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. त्याच्यामुळे तिथे मराठी माणसांना नोकऱ्या मिळतील या सगळं कॉन्ट्रॅक्टवर जाणार आहे. कॉन्ट्रॅक्ट आमचे अडाणी साहेब देणार आहेत. पण जर असं झालं तर महाविकास आघाडी देत आहेत, मात्र भूमिपुत्रांना जर नोकऱ्या नाही दिल्या तर तीव्र पडसाद जे आहेत त्या विभागातून पडण्याची शक्यता. स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या वगैरे आता हा इतिहास जमा झाला. वर ठाण्यात आलं बघा. ठाण्यातल्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये काम करणारे किती लोक ठाण्यातले तेवढे तपासून बघा, आणि किती लोक अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीहून येतात तेवढं तपासून बघा. सर, रामदास कदम वारंवार बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू संदर्भात बोलत आहे. आज देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये देखील त्यांनी तेच विधान केलं की 2 दिवस मातोश्री हा त्यांचा मृतदेह का ठेवण्यात आला, ठसे का घेण्यात आले असं देखील म्हटलं. यातल्या घरगुती प्रश्नावरती जाहीर वाच्यता करणं हे मला काही योग्य वाटत नाही. तो उद्योजींचा आणि त्यांच्या पिताश्रींचा प्रश्न आहे. बाकीच्यांनी उगाच त्यात कशाला लुडबुड करावी काय कळत नाही मला. कशासाठी निष्कारण नाही त्या गोष्टींचं बवंडर करायचं कारण नाही ना. कशासाठी करायचं. आणि कोणाला काही फरक पडणार नाही. कोण तुमच्यावर विश्वासही ठेवणार नाही. पुण्याचा प्रश्न ते आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की झाली. बंडू खानदेशी आहेत, त्यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर त्या वादातून जे चालक आहेत त्याला देखील मारहाण झाली. म्हणजे असं आहे की गँगच चालवत आहेत ना सध्या. पुण्यामध्ये सध्या गँगच चालवली जाते ना. काय चालू आहे पुण्यामध्ये. आंदेकर, मुणकर कोण आहेत हे, कोणाचे समर्थक आहेत.
पुण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राहिली कुठे? दिवसा ढवळ्या हत्या होत आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये फायरिंग होते. तेव्हा त्या बिचारे पठाऱ्यांनी पोलीस प्रोटेक्शन घ्यावं, नाहीतर उद्या त्याची विकेट काढायला कमी मागे पुढे पडणार नाही आणि पोलीस काही करणार नाहीत. जसं जमील हत्याकांडामध्ये फोन येतात आणि तपास दाबला जातो, तसं उद्या बाबू पठारे मारले गेला तर तपास दाबला जाईल, कारण का फोन यायला सुरुवात होती. सर, एकीकडे अशा म्हणजे मोठ्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत, मात्र गौतमी पाटीलला अटक करण्यासाठी किंवा तिला हे करण्यासाठी त्या गौतमी पाटीलची काय चूक? कुठला मोठा गुन्हा केला होता? तिला आतमध्ये घ्या, जेलमध्ये टाका. अरे एक स्त्री आहे आणि कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या. एका छोट्या समाजातनं आलेल्या पोरीने अख्खा महाराष्ट्रभर स्वतःचं नाव केलं, याचा राग इथल्या काही लोकांच्या मनात आहे. एक पूर्ण इंडस्ट्रीवर भल्या भल्यांना मागे टाकून तिने कब्जा मिळवला आणि त्याचा राग हा असा निघतो. त्यामुळे मला वाटतं गौतमी पाटीलने असं काही घाबरू नये आणि पोलिसांनी फार काही लोकांचं मनावर घेऊ नये. तुम्ही पोलीस आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षाची गुलाम नाही. पण एकीकडे खून आणि फायरिंग होत असताना सुद्धा त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. खून झाले, फायरिंग झाले, घरात जाऊन दरोडे झाले, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. गौतमी पाटीलला अरेस्ट करा. काय मर्दमुखी हो, कसल्या मर्दाच्या औलादी येते या. त्याला आता कुठे लागणारी एवढी महाविकास आघाड़ी की बैठक हुई है, इसमें मनसे भी आपके साथ में थी. आने वाले चुनाव में किस तरीके से रणनीति होगी? सर, कल देर रात आपके घर को जो है महाविकास आघाड़ी नेताओं के साथ बैठक हुई, इसमें मनसे भी मौजूद थी. तो आने वाले चुनाव में किस तरीके से ऐसे कोई ये 4 प्रमुख नेता है थाने शहर के. बहुत बार बातें होती थी कि थाना में लोगों के दिल में गुस्सा है, पानी नहीं मिल रहा है, ट्रैफिक की समस्या है, कचरे की समस्या है, समस्याओं से घिरा हुआ है थाना, लोग विकल्प की तलाश में हैं. तो इसके ऊपर बात करने के लिए प्रमुख जो 4 नेता हैं थाने शहर के, हम लोग मिले थे और उसके ऊपर चर्चा की. बॉम्बे हाईकोर्ट ने कहा है कि अवैध तरीके से अगर गिरफ्तारी किसी की जाती है तो राज्य सरकार को फटकार लगाए और 1 लाख रुपया जो है हाईकोर्ट केस में जमा किया, ऐसे आदेश दिए. वो तो क्या मुंबई पुलिस को क्या फर्क गिरता है? आजकल बम्बई पुलिस किधर अरेस्ट करती है? बम्बई पुलिस नहीं अरेस्ट करती है, पुलिस नहीं अरेस्ट करती है. फोन आता है ऊपर से, ये चल उसको डाल दे अंदर, तो पुलिस बेचारा डाल देता अंदर. अरे मेरे को डाला था तो, और किसी की क्या बात करते हो? मुझे ही अंदर डाला था ना बिना वजह. सुलाया था ना एक दिन रात भर वर्तक नगर पुलिस स्टेशन में. हमारे डीसीपी थे, हमारे दोस्त थे, उन्होंने बड़ी जिम्मेदारी के साथ अपने आका का हुक्म उन्होंने. सर, देश में भ्रष्टाचार में महाराष्ट्र अव्वल नंबर पे है, तो पुणे वही सबसे अव्वल नंबर पे. कौन? भ्रष्टाचार में महाराष्ट्र सबसे नंबर 1 पे है. हाँ, जहाँ पे पुणे का सबसे क्या बात कर रहा है? पुणे आगे चला गया ठाणे के? ठाणे के आगे पुणे? अरे हमारा एक अधिकारी 25 लाख रुपए लेते हुए पकड़ा गया और पुणे आगे चले गया. ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ है. थाना पे तुम पीछे नहीं छूट सकते. लेकिन नगर निगम के वही शंकर पटोले अधिकारी जिस तरीके से 50 लाख की डिमांड की थी, लेकिन 35 लाख में सेटल हुआ, 25 लाख रुपए इसे उनको लेते हुए पकड़ा गया. देखो, ऐसा है कि महानगर पालिका ने व्हाइट पेपर निकालना चाहिए कि शंकर पटोले जैसे अधिकारी जिनकी जांच हुई थी उनको पद पे रखा कैसा है, इनकी प्रमोशन पॉलिसीज क्या थी. जो भी सरकार से प्रतिनियुक्ति पे आता है सरकार में वापस क्यों नहीं जाता? वो इधर की क्यों रहता है? ऐसे बहुत सारे अधिकारी है जिनको यहां से वापस जाना चाहिए, वो जाते नहीं, सालों साल यहीं पे रहते हैं. हिम्मत है, हिम्मत है तो शासन के
नगर विकास मंत्रालय ने ये घोषित करना चाहिए कि प्रमोशन पॉलिसी के ऊपर हम ठाणे महानगर पालिका का व्हाइट पेपर निकालेंगे। चलो, चैलेंज है हमारा। सर, नगर निगम में ऐसे अनेक अधिकारी जिनके पास 3 से 4 खाते की जिम्मेदारी दी गई है, तो कहीं ना कहीं इसको कम करने की जरूरत है। जरूरत है? अरे बाबा, पैसा कौन पहुंचाएगा? मेरे पास जितना खाता है उतने मेरे खीसे भरेंगे, जितने मेरे खीसे भरेंगे उतना मेरे को बांटने को मिलेगा। जितना बांटने को मिलेगा वो बाजू वालों को खाने को मिलेगा। तो खाने वालों को जो तमन्ना है वो पूरी होनी चाहिए। इसलिए तुम्हारी पूरी म्यूनसिपैलिटी तालाब में डूब के नहीं हो जाए, हमको क्या फर्क है। सर, अमित शाह जो महाराष्ट्र दौरे पर, लेकिन किसानों को मदद दी जाएगी ऐसा उन्होंने कहा है, और जो भी हमारे नेतागण हैं वो 1-1 महीने का सैलरी देंगे। कभी देंगे मदद, कभी मदद देंगे। कोई एक डेट, महीना, साल? सर, अभी जो मदद आई है वो 2,500 से 3,000 के बीच में ही आई है, तो जो किसान है वो गुस्से में है। क्यों इसका गुस्सा? किसान का गुस्सा क्या करेंगे? हमारे पास सत्ता है, 240 आमदार लेके बैठे हैं हम। अभी साल पूरा हो रहा है और 4 साल बाकी है, देखेंगे बाद में क्या होता है। इतना क्या है उनके गुस्से को कौन पूछता है? सर, अमेरिका राष्ट्रपति ने एक और नया निर्णय निकाला जिसमें सैन्य में भर्ती होने वालों को अब दाढ़ी नहीं रखनी होगी, ऐसा सिख समाज हो या मुस्लिम समाज में। अमेरिका में क्या हो रहा है मुझे क्या पूछ रहा है? मैं तो जाने वाला नहीं हूँ।